नमस्कार. साबुदाणा खिचडी ही महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहे. महाराष्ट्रात वारी असो अथवा महाशिवरात्री किंवा एकादशी, साबुदाणा खिचडीशिवाय उपवास अपूर्ण वाटतो. अशी ही मोकळी, मऊ, लुसलुसीत अशी ही साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहूया. इकडे मी अर्धा कप साबुदाणा घेऊन तो स्वच्छ धुवून घेणार आहे. याप्रमाणे साबुदाणा स्वच्छ धुवून 2-3 वेळा स्वच्छ धुवावा. त्यात चमच्याभर पाणी घालून तो रात्रभर भिजवून ठेवणार आहोत. रात्रभर भिजवल्यामुळे तो छान असा भिजतो आणि मोकळा सुटसुटीत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा कप शेंगदाणे घेऊन गरम तव्यावर घातले. ते मध्यम आचेवर गव्हाळ रंगाचे भाजून घेतले. सतत हलवून छान खमंग असे हे शेंगदाणे भाजून घेऊया. यानुसार भाजून गॅस बंद केला. दुसरीकडे एक छोट्या आकाराचा बटाटा घेऊन त्याचे साल काढून घेऊया. बटाट्यामुळे साबुदाणा खिचडीला चव खूप छान लागते. याप्रमाणे त्याचं साल काढून घेतलं आणि बाजूला ठेवलेल्या वाटीमध्ये पाणी घेतले आहे. याच्या चकत्याकडून फोडी करून घेऊया. यानुसार त्याच्या फोडी करून त्या पाण्यात बुडवून ठेवूया. पाण्यात बुडवून त्या स्वच्छ धुवून घेऊया. याप्रमाणे बटाटा स्वच्छ धुवून घेतला. दुसरीकडे एक मिरची घेऊन ती बारीक अशी चिरून घेऊया. हवी असल्यास एकात दुसरी तुम्ही जास्तीची वापरू शकता. मी इकडे एकटीसाठी खिचडी केली त्यामुळे त्याचे प्रमाण थोडे कमी आहे. तुम्ही जास्त वाढवू शकता. इकडे आपले शेंगदाणे गार झाले आहेत. त्याचे साल काढून ते पाकडून घेऊया. यानुसार ते स्वच्छ करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पावडर करून घेऊया. तुम्हाला हवी असल्यास जाडसर वाटून घ्यावे, पण माझ्याकडे बारीक पावडर करून घेतात. त्यामुळे साबुदाणा मिळून येतो. गॅसवर तवा तापत ठेवून त्यामध्ये 2 किंवा 3 चमचे तेल घालूया. तेल गरम झाले की स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा त्यामध्ये घालूया. तो तेलावर 2 ते 3 मिनटं चांगला परतून घेऊया. यानुसार तेलावर परतून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ येऊ देऊया. झाकण काढून मिक्स करून घेऊया. यानुसार थोडासा लालसर करून एखादी फोड चमच्याने तोडून पाहावी. ती पटकन तुटली तर बटाटा शिजला असे समजावे. यामध्ये आपण बटाटा थोडा साईडला करून बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया. तेलावरती परतली की ते मिक्स करून याप्रमाणे मिक्स करून घेऊया. यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालूया. याप्रमाणे सुटसुटीत साबुदाणा असावा, पण तो पूर्णपणे भिजलेला असावा. चवीनुसार मीठ घालूया. पाव कप तयार केलेले शेंगदाण्याचे कूट घालूया.
मिक्स करून घेऊया. काही सेकंद हे मिक्स करून हे मिक्स करत असताना गॅस मात्र मंद असावा. यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया. झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेऊया. यानुसार सुटसुटीत असा हा साबुदाणा करून त्यावर आपण अर्धा चमचा तूप घालूया. त्यामुळे साबुदाणा खिचडीला अप्रतिम चव येते. किंचित अशी साखर घालून ती मिक्स करून घेऊया. थोडंसं तिखट, थोडंसं गोड अशी साबुदाणा खिचडी तयार करून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व